खरं तर जवळपास 18-20 वर्षानंतर आमच्या समाजाचा आज आक्रोश रस्त्यावर आज उतरलेला आहे। हे एवढ्यासाठी की गेल्या अनेक वर्षात आमच्या ढिबरभोई केवट समाज बांधवांवर वारंवार अन्याय झाला। आम्ही माणूस असताना आम्हाला माणुसकीच्या नजरेनं आजपर्यंत बघितल्याचं काही आम्हाला जाणवलं नाही आणि म्हणून हा उद्रेक आज रस्त्यावर हजारोच्या संख्येने आला आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की राज्यामध्ये आमची 8% जास्ती लोकसंख्या आहे। आम्हाला त्या लोकसंख्येच्या तुलनेत किमान 6% आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची आजची प्रमुख मागणी आहे। सोबतच आमचा पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय जो आहे तो व्यवसाय तलाव आमच्याकडून हिसकावून घेतल्यामुळे, वेगवेगळ्या कायद्यांचा धाक दाखवल्यामुळे आज आमच्या सोसायट्या अवसानात गेल्या, त्या पुन्हा आमच्या समाजाकडे मिळाल्या पाहिजे, ही दुसरी आमची प्रमुख मागणी आहे। आमच्या समाजात शिक्षणाचं प्रमाण अत्यंत अल्प आहे आणि म्हणून समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होण्याच्या दृष्टीनं वसतिगृहाची व्यवस्था तालुका स्तरावर व्हावी, ही आमची तिसरी प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे कोसारानाचे जंगल असतील, कोसारानाच्या जमिनीचे वनकपट्टे असतील, घरकुलांचा प्रश्न असेल, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आमचा समाज आज राहतो आहे। ढिबर मोहल्ल्यात कोणत्याही सुविधा नाही आणि म्हणून आम्हाला घरकुल सरसकट मिळाले पाहिजे, जात प्रमाणपत्र आम्हाला सरसकट दिले पाहिजे, अशा प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही इकडे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आलेलो आहोत। नाही, याच्यामध्ये काय राजकीय वगैरे आमचा हित नाही। आम्ही सगळ्या पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्ते, समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते एकत्र आहोत। केवळ आणि केवळ समाजाचे प्रश्न हे आहे त्या सरकारला आणि येऊ पाहत आहे त्या सरकारला सुद्धा या प्रश्नांची जाणीव झाली पाहिजे, त्या भावनेने आम्ही इकडे मोठ्या संख्येने जमलेलो आहोत। दिनांक 4 ऑक्टोबर 2024 गडचिरोली जिल्ह्यातील समस्त मच्छीमार समाजांचा हा एक भव्य अशा प्रकारचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण आयोजित केलेला आहे। तर या ठिकाणी जवळपास 15 ते 20 हजार लोकांची आज उपस्थिती आहे। तर मुख्य मागण्या म्हणजे आमच्या अशा आहेत की आमच्या समाजाला जेवढं आरक्षणाचं प्रमाण आम्हाला मिळालं पाहिजे ते आरक्षण अजूनही मिळत नाही। ज्या प्रकाराने सरकारी भरतीमध्ये आमच्या लोकांचं आज काही कुठेही नंबर लागत नाही, म्हणजे त्याला कारण असं की NTB या गटामध्ये जवळपास 36-35 जाती अशा प्रकारच्या आहेत आणि भोई समाज किंवा ढिवर समाजाला तिथे नगण्य अशा प्रकारचं प्रतिनिधित्व मिळत असते। म्हणून आमचा समाज आजही नोकरी पेशामध्ये फारच म्हणजे अल्प स्तरावर आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या जातीची जनगणना करून जवळपास 6% असं आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी सरकारला आमची विनंती आहे। त्यासोबतच पेसा कायदा जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये लागू झाला तेव्हा ग्रामपंचायतींना तलाव हस्तांतरित करण्यात आले, तेव्हापासून तलाव सोसायट्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे आमचे जवळपास 106 सोसायट्या आज आमच्याकडे रजिस्टर्ड होत्या, परंतु 66 सोसायट्या या अवसानामध्ये निघालेल्या आहेत आणि फक्त 40 संस्था हे जिवंत आहेत। त्याच्यामुळे 60-66 संस्थांचे जे सभासद आहे ते आजही बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही। त्यासाठी आम्हाला रोजगाराची आवश्यकता आहे। आज आमचे लोक जे आहेत तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी मोलमजूर करण्यासाठी जातात आणि तिथे मोलमजूर करून सण समारंभाला आपल्या गावी पोहोचतात, म्हणजे ते स्थलांतरण करत असतात आणि त्याच्यामुळे हा रोजगाराचा आमचा प्रमुख मुद्दा आहे। त्याशिवाय आम्हाला वन हक्क पट्टा जो आहे 3 पिढींचा अट आम्हाला घातलेला आहे। तर 3 पिढींचा अट न घालता आमच्याकडे जे काही अल्प प्रमाणामध्ये जमीन आहे त्याचे वन हक्क पट्टे आमच्या समाजाला गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे। 3 पिढीचा जो अट त्यांनी जे घातलेला आहे ते शिथिल करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। याशिवाय घरकुलाचा मोठा प्रश्न आहे। यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही 1.5 लाखाची आम्हाला दिली जाते, परंतु प्रधानमंत्री आवास योजना ही 2.5 लाखाची असते। पण आमची जनता जी आहे ते गावामध्ये बसते, त्याच्यामुळे त्यांना घरकुलासाठी फक्त 1.5 लाख मिळते आणि ते सुद्धा म्हणजे एका गावामध्ये 2-4 लोक असंच मिळते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता 4000 अशा प्रकारचे घरकुल मंजूर झाले आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 400 झालेले आहे। त्याच्यामुळे हे अन्याय आमच्या जिल्ह्यावर का
तर त्यासाठी आम्हाला सुद्धा जर 4,000 घर दिले असते तर 4,000 परिवार यांना घर मिळालं असतं. आणि आम्हाला तो जो घरकुल आहे यशवंतराव चव्हाण योजनेचं, त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये करून मिळण्यात यावी अशी आम्हाला सरकारला सांगायचं आहे. आणि आमच्या समाजामध्ये अत्यंत अल्प असं शिक्षणाचं प्रमाण आहे. तर याला कारणीभूत असं आहे की आमचा समाज गरीब असल्यामुळे तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांचं वसतिगृहाची सोय नाही आहे आणि त्याच्यामुळे घरचे पैसे खर्च करून तो शिक्षण घेऊ शकत नाही. तर आम्हाला प्रत्येक तालुका स्तरामध्ये वसतिगृह आमच्या समाजासाठी स्वतंत्र अशा प्रकारची करण्यात यावी अशी सरकारकडे आमची मागणी आहे.